हॅलो फ्रेंड्स अँड वेलकम बॅक टू पूजा क्रिएशन चॅनल। आज मी आले आहे शिल्पा डायनिंग हॉल इथे। तर हे जे रेस्टॉरंट आहे ते नाशिकमधील MG रोड या एरियामध्ये आहे। तर खूप फेमस रेस्टॉरंट आहे नाशिकमधलं। इथे आपल्याला अनलिमिटेड गुजराती थाली मिळेल। तर हे बाहेरचा लुक आहे हॉटेलचा आणि हा साईडला जो आहे तो वेटिंग एरिया आहे। सॅटर्डे संडेला खूप गर्दी असते इथे। तर आता मध्ये जाऊया आपण। तर या अनलिमिटेड थालीची प्राइस आहे 200 रुपीज। सर्वात आधी काउंटरवरून आपण कूपन घेणार आहोत। तर असं आहे मधून हे हॉटेल, तुम्ही बघू शकता। इथे आम्ही बसलो आता आणि जेवण सर्व करायला त्यांनी सुरुवात केली आहे। तर काय काय आहे थालीमध्ये हे मी तुम्हाला पुढे दाखवते। या रेस्टॉरंटमध्ये आम्ही आधी पण बऱ्याच वेळेस येऊन गेलेलो आहेत। तर छान असते इथलं जेवण आणि गर्दी पण खूप असते दरवेळेस। सर्विस पण खूप छान असते इथली। तर पूर्ण थाली सर्व करून झालेली आहे आणि अशा प्रकारे दिसते आहे। सगळे जेवण खूप छान दिसत आहे। आता टेस्ट बघूया कशी आहे। आणि आपल्याला स्वीट घ्यायचं असेल तर त्याचे चार्जेस वेगळे आहेत एक्स्ट्रा। तर पुढे मी घेतलंय ते पण तुम्हाला दाखवते। या थालीमध्ये आपल्याला मिळेल भरलेल्या भेंडीची भाजी, त्यानंतर पनीरची भाजी आहे ही, नंतर गुजराती कढी, शेवभाजी, आलूची भाजी, दालही आणि दही वडा, हे सॅलड आहे, ढोकळा आणि हे आलू कटलेट्स आहेत, पापड आहे, हे बुंदीचं सॅलड आहे आणि इकडे लिंबाचं लोणचं आहे, मिरचीचा ठेचा आहे आणि लोणचं वगैरे आहे। तर असं सर्व जेवण या थाळीमध्ये आपल्याला मिळेल। आता आलू टिक्की मी टेस्ट करून बघते। तर खूप छान टेस्ट होती त्याची आणि ढोकळा पण खूप छान आहे। इथला ढोकळा खूप फेमस आहे। तर ओव्हरऑल सगळंच जेवण चांगलं आहे। त्यामध्ये सगळ्यात जास्त मला ही आलू कटलेट आवडला। तर तो ह्या लिंबाच्या लोणच्यासोबत खूप छान लागत होता आणि कढी पण खूप इथली स्पेशालिटी आहे कढीची। छान टेस्ट असते कढीची। आणि नंतर मी हा साधा राईस घेतला होता डाळसोबत खाण्यासाठी। तर छान असते डाळ भातची पण टेस्ट। आणि त्यानंतर दाल खिचडी पण घेतली होती। तर दाल खिचडीची पण टेस्ट खूप छान होती आणि कढीसोबत तर खूपच छान लागते इथली दाल खिचडी। तुम्ही नक्की आल्यावर इकडे ट्राय करून बघा। तर ओव्हरऑल सगळं जेवण छान आहे मला। त्यानंतर लास्टला आम्ही स्वीटमध्ये श्रीखंड घेतलं होतं। गर्दी बघू शकता तुम्ही किती आहे। तर वीकडेजपेक्षा सॅटर्डे संडेला या रेस्टॉरंटमध्ये खूपच गर्दी असते आणि आम्ही आज संडेला आलो आहे। तर बघू शकता किती गर्दी आहे। आता आमचं जेवण झालं आहे आणि ओव्हरऑल खूप छान होतं सर्व जेवण। तर तुम्ही जर नाशिक एरियामध्ये असाल किंवा नाशिकमध्ये येणार असाल तर या रेस्टॉरंटमध्ये नक्की या। मी नक्की रेकमेंड करेल तुम्हाला हे रेस्टॉरंट आणि इथली सर्विस पण खूप छान आहे। तर आता आम्ही निघालो आहे। तर शिल्पा थालीचा ॲड्रेस मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे। तुम्हाला जर आवडला असेल ब्लॉग तर इथे एकदा येऊन बघा। आता आम्ही चाललो आहे घरी। तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला हे नक्की सांगा कमेंटमध्ये आणि जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। बाय बाय।